उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री दुर्गा देवी की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। तर यंदा 3 ऑक्टोबर पासून नवरात्राला सुरुवात झालेली आहे। या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते। नवरात्रीमध्ये विधीपूर्वक दुर्गा देवीची पूजा करून नवरात्रीचा उपवासही केला जातो। नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला विशेष महत्त्व आहे। कन्या पूजनाच्या दिवशी मुलींची दुर्गा देवी म्हणून पूजा केली जाते। अशा परिस्थितीत लहान मुलींना घरी बोलवले जाते, दुर्गेप्रमाणे तिची पूजा केली जाते आणि मुलींना भेटवस्तू दिल्या जातात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसं करावं, कधी करावं, मुलगी किती वर्षाची असावी, किती वर्षाच्या मुलीचं पूजन केल्यामुळे तुम्हाला कोणते लाभ होतात, नवरात्रीमध्ये जर तुम्ही एकापेक्षा अधिक कन्या घरी बोलवणार असाल तर अशा वेळेस कन्यापूजनाचा नियम काय आहे आणि कन्यापूजनामध्ये अशी कोणती एक वस्तू तुम्हाला कन्येला द्यायची आहे, याशिवाय कन्यापूजन हे अपूर्ण आहे। तर ही संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला महत्त्व आहे, पण हे कन्यापूजन कोणी करावं आणि कोणत्या दिवशी करावं? नवरात्रीमध्ये तसं तर प्रत्येक दिवसाला वेगळं महत्त्व आहे, त्यानुसार कन्यापूजन देखील नवरात्रीमध्ये केलं जातं। तर आता हे कन्यापूजन जे आहे, जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली जात असेल किंवा नसेल केली जात, तुम्ही फक्त अखंड दिवा प्रज्वलित केलेला असेल किंवा तुमच्या गावाकडे घटस्थापना केलेली असेल, तुम्ही इथे सेवा करत नाही, तरी देखील देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये तुमच्या घरामध्ये वावरते, त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी नवरात्रीमध्ये एक तरी कन्येचं पूजन तुम्ही करावं। तर पहा, हे कन्यापूजन जे आहे ते आपापल्या प्रथे परंपरेनुसार करावं। नवरात्रीमध्ये अष्टमी तिथीला कन्यापूजन केलं जातं। काही घरांमध्ये नवरात्रीचे 9 दिवस उपवास चालतात। अशा घरामध्ये अष्टमीच्या दिवशीचा उपवास पकडून दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवमीच्या दिवशी कन्यापूजन जे आहे ते केलं जातं आणि त्यानंतर नवरात्रीचा उपवास सोडला जातो। तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल तसेच तुम्हाला कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे। तुम्ही पहिल्यांदाच कन्यापूजन करणार असाल तर तुम्ही तुमच्या घरी विचारायचं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला अष्टमीच्या दिवशी करत असतील तर अष्टमीच्या दिवशी करायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जर नवमीच्या दिवशी कन्यापूजन करत असतील तर तुम्हाला नवमीच्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे। बघा, मुलींना देवीचे रूप मानले जाते। असे मानले जाते की या दिवशी मुलींना आपण भोजन दिल्यास किंवा त्यांचा मान सन्मान केल्यास घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। कन्यापूजन दरम्यान तसं तर 9 मुली असणं आवश्यक आहे आणि मुलींचं वय जे आहे ते 10 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे। 10 वर्षाच्या आतली मुलगी जी आहे त्या कुमारिका असतात, अशाच मुलींचं कन्यापूजन केलं जातं। ज्यांचा मासिक धर्म आलेला आहे अशा मुली कन्यापूजनासाठी चालत नाहीत। आणि ज्यांच्या घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू आहेत, तुम्ही एक पाठ केलेला असेल किंवा 14 पाठ तुम्ही करणार असाल, तरी देखील तुम्हाला अष्टमीच्या दिवशी घरामध्ये हवन करायचं आहे। हवन कसं करायचं यावरचा सेपरेट व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल, पण अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही एक कुमारिका मुलगी आणि एक सवाष्ण स्त्रीचा मानसन्मान करायचा आहे। तसं तर नवरात्रीमध्ये 9 मुली घरी बोलावल्या जातात, पण आजकाल तेवढ्या मुली नवमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी मिळतीलच असं नाही, कारण प्रत्येक घरामध्ये कन्याचं पूजन केलं जातं। त्यामुळे तुम्हाला एक जरी कन्या मिळाली तरी तिचं तुम्हाला पूजन करायचं आहे आणि असं नाही की कन्या ही बाहेरची असावी। एक 10 वर्षाच्या आतली मुलगी तुमच्या घरातली असेल तरी देखील तिचं पूजन तुम्ही करू शकता। आणि जर तुम्हाला 1 ते 10 वर्षाच्या आतल्या मुली मिळाल्या तर तशा 9 मुलींना तुम्ही बोलावू शकता आणि त्यांचं पूजन करू शकता। असं केल्याने तुमचे सर्व प्रकारचे दोष दूर होतात। पण नाहीच मिळाल्या तर तुम्ही एका कन्येचं पूजन केलं तरीही चालतं। एकापेक्षा अधिक मुली जर तुम्ही घरी बोलवणार असाल तर अशा वेळेस त्या मुलीच्या वयानुसार तुम्हाला कोणते लाभ होतात आणि एकापेक्षा अधिक मुली जर तुम्ही घरी बोलवणार असाल तर अशा वेळेस त्या पूजेच्या वेळेस तुम्हाला कोणती अशी चूक करायची नाही आणि त्या पूजेचा एक अतिशय महत्त्वाचा नियम आहे, हे आपण आता जाणून घेऊयात। कन्यापूजन करताना देवी भगवतीचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो, कारण या कन्यांमध्ये आदिशक्तीचा वास असतो। आता तुम्ही जर 1 वर्षाच्या कन्येला घरी पूजनासाठी बोलवलं तर अशा कन्येचं पूजन केल्याने तुम्हाला मोक्ष व भोगप्राप्ती मिळते। जर तुम्हाला 2 वर्षाची कन्या या कन्यापूजनासाठी मिळाली तर 2 वर्षाच्या कन्येचं पूजन केल्याने घरातील दारिद्र्य दूर होतं आणि ऐश्वर्य प्राप्ती होते। 3 वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपात असते। अशा कन्येचं पूजन केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्त होतो।
4 वर्षाची कन्या ही कल्याणी असते. हिची पूजा केल्याने तुम्हाला राज्यप्राप्ती होते. त्यानंतर 5 वर्षाच्या कन्येचं पूजन तुम्ही केलं तर ही कन्या रोहिणी असते. तिचं पूजन केल्याने तुम्हाला विद्याप्राप्ती होते. 6 वर्षाची कन्या ही कालिका असते. या कन्येचं पूजन केल्याने तुम्हाला षटकर्म प्राप्ती होते. 7 वर्षाची कन्या ही चंडिका असते. हिच्या पूजनाने तुम्हाला राज्यप्राप्ती होते. 8 वर्षाची कन्या ही शांभवी असते. हिच्यामुळे तुम्हाला संतती प्राप्ती होते. 9 वर्षाची मुलगी ही पृथ्वीवरील राज्य मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करते आणि अशा कन्येचं पूजन हे दुर्गा देवी समान असते. त्यानंतर 10 वर्षाची मुलगी ही सुभद्रा असते आणि अशा मुलीच्या पूजनामुळे तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. तर असं हे मुलीच्या वयानुसार मिळणारे तुम्हाला लाभ आहेत. जर या वयोगटातली तुम्हाला मुलगी मिळाली तर तुम्हाला नक्कीच तिचं पूजन करायचं आहे. जर तुम्ही 9 कन्या बोलवणार असाल तर त्या देखील तुम्हाला 10 वर्षाच्या आतीलच घरी बोलवायच्या आहेत. आणि सगळे एकाच वयाच्या असाव्यात असं नाही. प्रत्येक वयाची मुलगी तुम्हाला मिळाली तर ती तुम्ही बोलवू शकता. आता कन्यापूजन करत असताना कोणती अशी भेटवस्तू तुम्हाला द्यायची आणि कन्यापूजन कसं करावं हे प्रत्यक्ष मी करून दाखवणार आहे. आता कन्यापूजन करताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर मुली जर तुम्ही घरी बोलवल्या कन्यापूजनासाठी, एकापेक्षा अधिक मुली बोलवल्या, तुम्ही 5, 7 किंवा 9 या संख्येने बोलवल्या, तर अशा मुली तुम्ही घरी बोलवल्यानंतर या मुलींसोबत तुम्हाला एक मुलगा देखील लागणार आहे. एका तरी लहान मुलाला तुम्हाला घरामध्ये बोलवायचं आहे आणि या मुलींच्या पूजेसोबत त्याची देखील पूजा करायची आहे. आदिशक्तीची सेवा आणि सुरक्षिततेसाठी भगवान शंकर यांनी प्रत्येक शक्तिपीठासह एक भैरव सुद्धा ठेवले आहेत. यासाठी देवीसोबत भैरवची सुद्धा पूजा करणं महत्त्वाचं आहे. पण जर तुम्ही घरच्याच कन्येचं किंवा एकाच कन्येचं पूजन करणार असाल तर अशा वेळेस तुम्हाला मुलाला बोलवण्याची गरज नाही. ज्यावेळेस तुम्ही 9 कन्या बोलवता, देवीच्या 9 रूपांची पूजा करता, अशा वेळेस एक भैरव तुम्हाला घरामध्ये बोलवायचा आहे आणि त्याचं देखील पूजन करायचं आहे. आता नवरात्रीमध्ये कन्या पूजन करत असताना काही भेटवस्तू आपल्याला ज्या कन्येला द्यायच्या आहेत तशाच स्वरूपामध्ये मुलासाठी देखील ती एक भेटवस्तू आणायची आहे. पण जर दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर तुम्हाला 9 मुली जेवू घालण्याची इच्छा असेल, त्यांचं पूजन करण्याची इच्छा असेल, तर जर 9 मुली तुम्हाला मिळत नसतील, तर तुमच्याकडे जेवढ्या मुली आहेत, तेवढ्याच मुलींची तुम्हाला पूजा करायची आहे आणि उरलेल्या मुलीचे अन्न जे आहे, ते गाईला तुम्ही खाऊ घालू शकता. नवरात्रीचे हे 9 दिवस देवी पृथ्वीवरती आलेली असते. आपल्या घरामध्ये ती जागृत निवास करत असते. या 9 दिवसांमध्ये तिची सेवा उपासना केल्यानंतर तिची पाठवणी करत असताना कन्या पूजन करून तिचा यथाशक्ती मान सन्मान करून मगच आपल्याला नवरात्रीच्या व्रताची सांगता करायची असते. तर आता हे कन्या पूजन करत असताना कोणती अशी भेटवस्तू जी आहे ती कन्या पूजनामध्ये द्यायची आहे. कारण कन्यापूजन करत असताना मुलींना आवडणाऱ्या वस्तू तर आपण भेटवस्तूमध्ये देतोच, पण जेव्हा आपण ह्या कन्येचं आदिशक्ती स्वरूप समजून पूजन करत असतो, अशा वेळेस एक अतिशय महत्त्वाची वस्तू कन्येला द्यावीच लागते. तरच तुम्हाला केलेल्या कन्यापूजनाचं फळ जे आहे ते मिळतं. सगळ्यात आधी जिथे तुम्ही कन्यापूजन करणार आहात, तर तिथे एखादा पाट किंवा चौरंग टाकावा. आपण आपल्या देवीचं पूजन करणार आहोत आणि पाद्यपूजन सगळ्यात सुरुवातीला करायचं असतं. त्यासाठी तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे. जर तुम्ही एकापेक्षा अधिक मुली बोलवणार असाल तरी देखील तुम्हाला ताम्हणामध्येच पाय धुवावे लागतील. जसं मी तुम्हाला सांगितलं 2 ते 10 वर्षाच्या आतल्या मुली या देवीचं स्वरूप असतात, त्यामुळे या ताम्हणातच तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे असतात. त्यानंतर कन्येला चौरंगावरती बसवायचं आणि तिला लाल रंगाची चुनरी आपण ज्याला म्हणतो ती घालायची आहे किंवा लाल रंगाचं एखादं कापड ठेवलं तरी चालेल, कारण लाल रंग हा देवीला अतिशय प्रिय असतो. आता त्यानंतर तिचं पाद्यपूजन आपल्याला करायचं आहे. ताम्हणामध्ये अशा प्रकारे पाय ठेवायचे आणि पाण्याने आपल्याला पाय धुवून घ्यायचे आहेत. नवरात्रीच्या काळामध्ये कन्या ही एका सुप्त ऊर्जेचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. तिच्या पूजेने ही ऊर्जा सक्रिय होते. तसेच तिची पूजा केल्याने सर्व देवींचा आशीर्वाद आणि कृपा मिळते. कन्यापूजन करत असताना कन्येचे पाय दूध किंवा पाण्याने धुवावेत. त्यानंतर आपल्या हाताने साफ करावेत, कारण त्यांना देवीचे रूप त्या दिवशी प्राप्त झालेले असते. पाय धुवून घेतल्यानंतर पायावरती आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे आहे. हळदी आणि कुंकवाला एकत्र करायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्याने आपल्याला कन्येच्या दोन्ही पायावरती स्वस्तिक काढायचं आहे. कन्यापूजन हे नवरात्रोत्सवादरम्यान कधीही करता येते, मात्र बहुतांश लोक हे अष्टमी किंवा नवमीच्या दिवसाला कन्यापूजन करतात. देवीचे रूप मानल्या जाणाऱ्या कन्याची पूजा केल्याशिवाय नवरात्रोत्सवाची पूजा अपूर्ण असल्याचे मानले जाते. काही लोक उपवासाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच नवमीला कन्यापूजन करतात. कन्यापूजन करताना देवी भगवतीचा आशीर्वाद मिळू शकता, कारण यामध्ये आदिशक्तीचा वास असतो. कन्यापूजन करत असताना मुलीचे वय हे 2 ते 10 वर्षादरम्यान असावे.
मुलीचा जन्म होऊन 1 वर्ष झाल्यास तिला कुमारिका म्हणून संबोधले जाते. 2 वर्षाची झाल्यास तिला कुमारी, 3 वर्षाची झाल्यास त्रिमूर्ती, 4ला कल्याणी, 5 वर्षाची रोहिणी, 6 वर्षाची कालिका, 7 वर्षाची चंडिका, 8 वर्षाची शांभवी, 9 वर्षाची दुर्गा आणि 10 वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणून मानले जाते. त्यासाठीच नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला अतिशय महत्त्व आहे. पाद्यपूजन झाल्यानंतर मग कन्याला आपल्याला औक्षण देखील करायचं आहे. त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकत फूल आणि हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांना दान देताना लाल रंगाची ओढणी, त्यानंतर फळ रुमाल स्वरूपात दिल्यानंतर त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आहे. पूर्ण विधीनुसार कन्यापूजन केल्यामुळे नवरात्रोत्सवाचे व्रत पूर्ण होते आणि त्याचे फळही आपल्याला मिळत असते. खरं तर कन्यापूजन हे अष्टमी तिथीलाच करतात, पण अष्टमी तिथीला देवीचा उपवास असतो म्हणून बरेच जण नवमीला कन्यापूजन करून तिला जेवू खाऊ घालतात. आता जी लोक अष्टमी तिथीच्या दिवशी कन्यापूजन करतात, म्हणजे 1, 5, 7 अशा कन्या बोलून त्यांचं पूजन करतात आणि त्यानंतर त्यांना घरी बोलवून पुरी, हलवा, चणा, खीर यासारखे जेवण बनवतात आणि आपापल्या क्षमतेनुसार त्यांना भेटवस्तू देतात. त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. आपापल्या प्रथेपरंपरेनुसारच कन्यापूजन करायचं असतं. आमच्याकडचं विचाराल तर अष्टमीपर्यंत देवीचेही उपवास असतात. त्यामुळे आमच्याकडे नैवेद्य जो आहे तो नवमीच्याच दिवशी केला जातो आणि नवमीच्याच दिवशी कन्यापूजन केलं जातं. पण जर मी अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केलं तर त्या दिवशी मी कन्येला एखादं फळ वगैरे खायला देते, मिठाई देते. त्याचबरोबर दूधसुद्धा तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही अष्टमी तिथीच्या दिवशीसुद्धा कन्यापूजन करू शकता. फक्त कन्येला जेवण न देता अल्पोपहारच द्यायचा असतो. त्यासोबतच भेटवस्तू देखील यथाशक्ती द्यायच्या असतात. मुलींना आवडणाऱ्या वस्तूंपैकी बांगड्या असेल, नेकलेस, क्लच असेल किंवा हेअरपिन्स असतील, अशा प्रकारच्या वस्तू त्यांना आवडणाऱ्या त्यांना द्यायच्या असतात. जर तुम्ही 1, 5, 7 अशा कन्या बोलवलेल्या असतील तर तेवढ्या वस्तू तुम्हाला आणाव्या लागतात आणि जर तुम्ही एकाच कन्येचं पूजन करणार असाल तर तिच्या आवडीच्या वस्तू तुम्हाला तिला भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहेत. त्यासोबतच एक फळ, जसं मी तुम्हाला सांगितलं, अष्टमीच्या दिवशी जर कन्यापूजन केलं तर देवीचा उपवास असल्यामुळे कन्येला अल्पोपहार दिला जातो आणि नवमीला देवीचा उपवास सुटतो. त्यामुळे पूर्णावरणाचा स्वयंपाक करून कन्येला जेवू घातलं जातं. आता भेटवस्तू दिल्यानंतर एक अतिशय महत्त्वाची वस्तू कन्यापूजनामध्ये द्यायची आहे, ते म्हणजे श्रीफळ आणि त्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तुम्ही कितीही भेटवस्तू दिल्या आणि जर तुम्ही हे श्रीफळ आणि 1 रुपयाचं नाणं कन्येला दिलं नाही तर याशिवाय तुमचं कन्यापूजन हे अपूर्ण आहे. जर तुम्ही एकापेक्षा अधिक कन्या जरी बोलवल्या असल्या तरी कोणत्याही एकाच कन्येला तुम्हाला हे श्रीफळ आणि 1 रुपयाचं नाणं द्यायचं आहे. आता ज्या कन्येला तुम्ही हे श्रीफळ दिलेलं आहे त्यांच्या घरच्यांनी ते श्रीफळ दुसऱ्या दिवशी फोडून खाल्लं तरी चालतं, हरकत नाही. आणि जर कन्यापूजनामध्ये एकापेक्षा अधिक मुली तुम्ही बोलवल्या असतील तर कोणत्याही एकाच कन्येला तुम्हाला हे नारळ आणि 1 रुपयाचं नाणं द्यायचं आहे. बाकीच्या कन्यांचं तुम्ही पूजन करायचं आणि भेटवस्तू द्यायच्या आहेत. तर चला, झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.